नमस्कार, श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी चॉकलेट ब्राउनी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने चॉकलेट ब्राउनी आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप दही घेतलेला आहे आणि पाऊण कप इतकी पिठी साखर घेतलेली आहे। इथे मी हे जे दही वापरलेलं आहे या दह्यातलं पाणी काढलेलं आहे आणि त्यानंतर आपण ते दही इथे वापरलेलं आहे। याऐवजी तुम्ही रेडीमेड योगर्ट सुद्धा वापरू शकता। तर आता हे दही आणि साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण ते मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। दही आणि साखर एकजीव झाली पाहिजे, म्हणजे साखरेचे जे क्रिस्टल आहेत ते राहणार नाहीत। तर आता हे व्यवस्थित आपण फेटून घेणार आहोत। या मिश्रणामुळे ब्राउनीला एक रिचनेस येतो। तुम्हाला जर हे दही आणि साखर वापरायचं नसेल तर मार्केटमध्ये जे कंडेन्स मिल्क येतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे छान फेटून झालेलं आहे। आता त्यानंतर आपण पाऊण कप इतकं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि यामध्ये पाव कप इतकं बटर आपण घालणार आहोत। तर सॉल्टेड बटर मी इथे वापरलेलं आहे आणि आता हे आपल्याला डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे। तर एका पातेल्यामध्ये मी खाली पाणी घेतलेलं आहे। पाणी थोडंसंच घ्यायचं आहे की ते या बाउलच्या तळाला लागलं नाही पाहिजे आणि मंद आचेवर आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। पाण्याला जशी जशी खाली उकळी येईल तसं तसं हे चॉकलेट मेल्ट होत जाईल। तर चॉकलेट आणि बटर दोन्ही व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही आता इथे पाहू शकता चॉकलेट अगदी स्मूथ आणि घट्टसर झालेलं आहे। तर चॉकलेटचे जे क्रिस्टल आहेत ते सुद्धा राहिले नाही पाहिजे। अगदी प्लेन असं चॉकलेटचं मिश्रण हे तयार झालं पाहिजे। तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे आपण साइडला काढून ठेवूया आणि थंड होऊ देऊया। आता हे चॉकलेटचं मिश्रण थंड झाल्यानंतर आपण हे जे दही आणि साखर मिक्स करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे। तर हे सगळं चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चॉकलेट, दही, साखर हे सगळं अगदी छान एकजीव झालं पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करायचं आहे। तर आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता इकडे एका बाउलमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉफी घातलेली आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही कॉफी मिक्स करून झाल्यानंतर आपण हे साइडला ठेवून देऊयात। आता एका ट्रेमध्ये आपल्याला ट्रेला बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे। तर ब्रशच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण हे लावून घेणार आहोत, कारण यामध्ये आपल्याला ब्राउनी बेक करायला ठेवायची आहे। त्यानंतर ब्राउनी छान व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे यासाठी मी त्याला बटर पेपर लावत आहे आणि आता या बटर पेपरला सुद्धा वरून आपण तेल लावून घेणार आहोत। तर व्यवस्थित ब्रशच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे। याला तुम्ही तेल किंवा बटर किंवा तूप सुद्धा लावू शकता। आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला या मिश्रणाची हवी आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा आहे। तर त्यासाठी 1 कप इतका मैदा आपण घेतलेला आहे आणि आता यामध्ये 3 टेबलस्पून इतकी चॉकलेट पावडर आपल्याला घालायची आहे आणि अर्धा टेबलस्पून इतकी बेकिंग पावडर आपण घातलेली आहे आणि आता हे सगळं चाळून आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे। तर आता इथे मैदा चाळून झालेला आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात।
आता आपण हे सगळं तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव होत नाहीत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता यामध्ये आपण मगाशी जे कॉफी आपण तयार करून घेतली होती तर ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता ही कॉफी सुद्धा व्यवस्थित या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण पाव कप इतकं दूध घालणार आहोत. तर थोडं थोडं दूध आपण इथे ॲड करून घेणार आहोत. सुरुवातीला थोडंसं दूध मी यामध्ये घातलेलं आहे. दूध घेताना ते थोडंसं कोमट दूध आपल्याला वापरायचं आहे. फ्रीजमधलं दूध इथे अजिबात वापरायचं नाही आहे. तर थोडंसं दूध घालून आपण आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर राहिलेलं दूधसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे दूध व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता बॅटरला अशी एक फ्लोईंग कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपण हे जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे या मगाशी आपण जो ट्रे तयार केलेला आहे त्या ट्रेमध्ये घालणार आहोत. आता हे बॅटर ट्रेमध्ये घातल्यानंतर ट्रेला आपण थोडंसं टॅप करून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये जी एअर आहे ती निघून जाईल आणि मिश्रणसुद्धा व्यवस्थित एकसारखं पसरेल. तर आता बेक करण्यासाठी आपण इथे एक कढई गरम करत ठेवली होती. त्यामध्ये खाली मी एक छोटी डिश ठेवलेली आहे. याऐवजी तुम्ही स्टँड पण ठेवू शकता. आणि आता यामध्ये आपण हा जो काचेचा ट्रे आहे तो ठेवणार आहोत. आता यावर झाकण ठेवून एक 30 ते 35 मिनिटं आपण ही ब्राउनी मंद आचेवर बेक करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये अर्धा कप डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं दूध घातलेलं आहे आणि आता हे आपण डबल बॉईल पद्धतीने मेल्ट करून घेणार आहोत. तर आपण आधी जसं चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं होतं त्याच पद्धतीने हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. हे चॉकलेट आपण ब्राउनीवर स्प्रेड करण्यासाठी मेल्ट करून घेत आहोत. तर इथे मी डार्क चॉकलेट वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही जे मिल्क चॉकलेट येतं ते सुद्धा वापरू शकता. मंद आचेवर हे चॉकलेट आपण मेल्ट करून घेतलंय. त्यानंतर गॅस बंद केलाय. आता आपण हे साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण ब्राउनी चेक करून पाहूया. तर आता इथे तुम्ही पाहू शकता ब्राउनी थोडीशी वरून ओलसर दिसत आहे म्हणजे अजून तयार झालेली नाहीये. परत झाकण ठेवून आपण अजून थोडा वेळ ती ब्राउनी बेक करून घेऊया. थोड्या वेळानंतर आता परत एकदा आपण चेक करून पाहूया. तर आता इथे तुम्ही पाहू शकता ब्राउनी छान तयार झालेली आहे. आपण टूथपिकच्या साहाय्याने ती चेक करून पाहूया. तर तुम्ही पाहू शकता ब्राउनी व्यवस्थित तयार झालेली आहे. खूप जास्त वेळ ही ब्राउनी बेक करायची नाहीये. साधारण 30 मिनिटं ब्राउनी बेक होण्यासाठी पुरेसे असतात. तर आता आपण ती ट्रेमधनं काढून घेतलेली आहे आणि बटर पेपर सुद्धा आपण ब्राउनीचा अगदी हळूवारपणे सोडवून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता केक सारखी छान जाळीदार अशी आपली ब्राउनी तयार झालेली आहे. आता ब्राउनी आपण हातामध्ये उचलून घेऊया आणि तिचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला वरच्या बाजूला हवा आहे कारण आपल्याला प्लेन सरफेस हवा आहे. त्यासाठी आपण ब्राउनी आता उलटी ठेवून घेऊयात आणि त्यानंतर आपण मगाशी जे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे ते आपण यावर स्प्रेड करून घेणार आहोत. चॉकलेट स्प्रेड करत असताना ब्राउनी थोडीशी आपल्याला कोमट हवी आहे आणि चॉकलेटसुद्धा अगदी थंड नाही झालं पाहिजे. थोडंसं कोमट चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते आपण स्प्रेड करून घेणार आहोत.
तर अशा पद्धतीने अगदी हळूवार हाताने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता चॉकलेट स्प्रेड करून झाल्यानंतर ब्राउनी आपली दिसायला खूप छान दिसत आहे. आता चॉकलेट स्प्रेड करून झाल्यानंतर आपण ही ब्राउनी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आपण ब्राउनी कट करणार आहोत. तर आता 10 मिनिटांनंतर आपण ब्राउनी कट करून घेऊयात. तर ब्राउनीचे छान चौकोनी आकारात आपण तुकडे कट करून घेऊयात. ब्राउनी तयार करत असताना 2 गोष्टींची खूप काळजी घ्यायची आहे. एकतर ब्राउनी तयार झाल्यानंतर लगेच ती कट करायची नाही आहे, 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतरच तिचे पीसेस आपल्याला कट करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये आपण जी बेकिंग पावडर वापरलेली आहे त्याचं प्रमाण हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर या मिश्रणासाठी, या पूर्ण ब्राउनी तयार करण्यासाठी आपण इथे अर्धा टेबलस्पून इतकी बेकिंग पावडर वापरलेली आहे. तर ते प्रमाण परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर अगदी हळूवार हाताने आणि आता आपल्याला ही ब्राउनी कट करून घ्यायची आहे. कट करताना तुम्ही पाहू शकता ब्राउनी अतिशय सॉफ्ट झालेली आहे आणि छान जाळीदार सुद्धा ब्राउनी आपली तयार झालेली आहे. आता ब्राउनी कट करून झाल्यानंतर ब्राउनी अजून आकर्षक दिसण्यासाठी यावर तुम्ही चॉकलेटचे छोटे छोटे पीसेस घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्ससुद्धा यावर कोणतेही तुम्हाला जे आवडतील ते अक्रोड, बदाम, कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यावर घालू शकतात. आपण इथे काजूचे तुकडे ठेवलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपली ब्राउनी छान तयार झालेली आहे आणि किती सुंदर दिसत आहे. तर आता एक ब्राउनीचा जो पीस आहे तो आपण उचलून पाहूया. तुम्ही इथे पाहू शकता अगदी केक सारखी जाळीदार आणि सॉफ्ट अशी आपली ब्राउनी तयार झालेली आहे. आपण जे वरून चॉकलेट स्प्रेड करून घेतलंय ते सुद्धा खूप छान दिसत आहे. तर चॉकलेटचा असा पातळसा थर आपल्याला या ब्राउनीवर स्प्रेड करून घ्यायचा आहे. सॉफ्ट आणि परफेक्ट अशी आपली ब्राउनी तयार झालेली आहे. आता आपण ती सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.